नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा सरकारकडून या न त्या प्रश्नाने सतत हैराण केला जातो, परेशान केला जातो. सरकार नावाची व्यवस्था ना तुम्हाला सुखानं जगू देते, ना आम्हाला सुखानं जगू देते. कधी-कधी सकाळीच उठतं, काकतलं काढतं आणि त्याचा बाजारात मांडतं आणि त्याचा फतवा काढा. आज म्हणतं ही के-वाय-सी करा, उद्या म्हणतं ते कागद जोडा, परवा म्हणतं नाही तर तुमचं अनुदान बंद केलं जाईल. कधी लाडक्या बहिणीचं अनुदान बंद केलं जाईल, कधी ही के-वाय-सी, कधी ती के-वाय-सी, कधी हे कागद, कधी ते कागद. अशा कागदामध्येच तुमचं आमचं आयुष्य संपून जात आहे. सकाळी उठलं की तेच काम लागतं. म्हातारीच्या गोळ्या औषधं आणायची राहतात आणि मग ते कागद जमा करायसाठी तालुक्याला जा, याला भेटा, त्याला भेटा. ऑनलाईन सेंटरचे सर्व्हर चालत नाहीत. आता पुन्हा जे काही एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकरी या प्रश्नामुळं हैराण झालेले आहेत. अर्ज मंजूर आहे, कागदपत्र पूर्ण आहेत, तपासणी देखील झालेली आहे. मात्र तरीही पैसा नाही, अनुदान नाही आणि निर्णयसुद्धा नाही. बऱ्याच योजना अशा आहेत की सरकारच्या भाराभर योजना आहेत, मात्र एक ना धड अन् भाराभर चिंध्या तशी गोष्ट झालेली आहे. विहिरीसाठी सरकार म्हणतं अर्ज करा. अर्ज केल्याच्या नंतर त्याला काय काय वलांडे, उपवास आणि त्याच्यानंतर काय काय व्रत करावे लागतात, रोजगार सेवकापासून तर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यापर्यंत आणि जिल्हा परिषदच्या त्या माणसांपर्यंत सगळे सोपास्कर करून सुद्धा वेळेवर मस्टर येत नाही, आले तर त्या खात्यात दिसत नाही. ही सगळी परिस्थिती आहे. 4-4 लाखाच्या विहिरी खोदून पूर्ण झाल्या, त्याला पाणी लागलं, त्याचे उजळण्याही झाल्या, लोकही जीव घातले, मात्र ते पैसे अजून यायच लागले. 4-4, 5-5 वर्ष झाली. अशी सगळीकडे परिस्थिती झाली आणि त्याच्यामुळेच तुमचा आमचा सर्वसामान्य माणूस शेतकरी सगळा बर्बाद होतो आहे. आणि मग हे नेमकं अडतं कुठं आहे? आता दुसरी एक अशीच एक गोष्ट आहे की महा-डी-बी-टीवर अर्ज करूनसुद्धा शेतकरी हतबल झालेला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही यंत्रासंबंधीची जी काही सरकारची योजना आहे, तर शेतकऱ्यांची ती नुकसान करणारी आहे, फायदा कमी करणारी आहे. की याच्यामध्ये शासन शेतकऱ्यांना सतत सांगत आलेलं आहे की महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करा. मग ऑनलाईन अर्ज केल्याशिवाय योजना मिळणार नाही. आता जो काही पी-एम किसानचा 22वा हप्ता येऊ घातलेला आहे, तर त्याच्यासाठी पण आता सरकार म्हणतं की कोणते 4 का 5 कागद जमा करा. त्याच्या आधी जे काही पीक विम्याचा किंवा इतर लाभ घ्यायचा, तर त्याच्यासाठी पीक पाहणी करा. आणि पीक पाहणीसाठी सकाळी शेतकरी चिखलात पाण्यात झाकडतच उठून वावरात जात जाय, तरी ते पोर्टल गोल 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 फिरत जाय. 18 सप्टेंबरला सरकारनं महिलांसाठी पुन्हा एक नवीन योजना आणली की तुम्हाला आता लाडक्या बहिणीसाठी के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. बरं, के-वाय-सी करायला घातली तर ते पोर्टल 4 बंपर पोटात टाकल्यासारखं जागीच गुरु 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 फिरत जाय. ते काही पुढं सरकायला तयार नाही. त्यात 8-10 दिवस गेले आणि मग त्या पुन्हा ते मंत्री आणि ते संबंधित व्यक्ती पत्रकारासमोर येतात. असे तसे पातळ्या इकडच्या तिकडच्या बाता मारतात, तर तुम्हाला आम्हाला बोलवतात, च्युत्या बनवतात. आणि आपणही मूर्ख आहोत की सरकारनं जे काही दुष्काळी मदत जाहीर केली, घोषित केली, तर त्याच्यामध्ये काही तालुके जाहीर केले सकाळी, त्याच्यानंतर दुपारी काही तालुके जाहीर केले आणि काही मुद्दाम वगळल्याच्या नंतर मग पुन्हा त्याचा दांगडो उठला, गदारोळ उठला. संध्याकाळी पुन्हा सरसकट सगळेच तालुके जवळपास जाहीर केले. आणि मग त्याच्यामध्ये आमचे जे काही बेवारस अवलादी येतात की ज्यांच्या बापाचा पत्ता नाही, ते लगेच स्टेटसला, फेसबुकला, व्हॉट्सअपला फोटो टाकायला त्यानं सुरुवात केली की स्वतःच्या बापाचा कधी वाढदिवस करणार नाहीत, स्वतःच्या बापाचा फोटो कधी ठेवणार नाहीत, पण त्यांचे लगेच स्टेटसला आमच्याच नेत्यामुळं झालं. अरे दलिंद्र हो, उद्या अशी परिस्थिती नका येऊ दे की तुमचं लग्न होईल आणि वर्षभरानं तुम्हाला लेकरूबाळ झालं, तर त्या नेत्याचे फोटो नका छापू. म्हणजे झालं की हे इतकी कशी आपण लाचारी स्वीकारलेली हे आपल्यालाच कळत नाही. ह्या गोष्टी थोड्याशा अवघड वाटत असतील, प्रखर वाटत असतील, पण ते जे आहे ते सत्य आहे. मागं आम्ही एक असाच लेख लिहिला आमच्या ब्लॉगरवर की बा आमच्या शेतकऱ्याला या बायकोचा बैलासारखं या सरकारनं इथल्या गुलाम बनवून टाकलेलं आहे, कागदाचं गुलाम बनवून टाकलेलं आहे की सकाळी सांगतं हे करा, दुपारी सांगतं ते करा आणि संध्याकाळी पुन्हा वेगळंच सांगतं. अशी ही गोष्ट या सरकार नावाच्या इथल्या व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे की आमचा शेतकरी ज्यानं कधी बैलाच्या तोंडाला कधी मुचकंही लावलं नाही, तर तो शेतकरी इथल्या सरकार नावाच्या व्यवस्थेने पुरता लाचार करून ठेवलेला आहे की लाडक्या बहिणीला के-वाय-सीचा फतवा काढला, शेतकऱ्यासाठी पीक पाहणी, कधी पीक नोंदणी, कधी हे करा, कधी ते करा. अशातच तुमची आमची सगळ्यांची जिंदगी वाया जात असताना मग आमच्या ज्या शेतकऱ्यानं कधी गव्हाच्या खळ्याला बैलाच्या तोंडाला मुचकं लावलं नाही,
कधी आपल्या खळ्यावरचं मातेरं जमा केलं नाही, एवढी त्याच्याकडे दानवृत्ती होती. घरामध्ये, गावामध्ये आलेला एखादा जानी, जोशी, गारुडी, भारुडी, मदारी, केदारी कोणीच त्याला कधीच वापस पाठवलं नाही. अजूनही त्याच्याकडे ती दानवृत्ती आहे, की आजही बाजारात जर तो भाजीपाल्याचं टोपलं घेऊन बसला आणि कोणच जर त्याला ₹10च्या 3 जुड्या देतं म्हणलं का, तर तो एक शिल्लक देते. त्याचं जर तराजूचं माप कधी बी लवतंच असतं. ही त्याच्याकडे पिढ्यानपिढ्याची दानवृत्ती आहे आणि जो शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे, या जगाचा पोशिंदा आहे, हा देश कृषीप्रधान आहे. त्या शेतकऱ्याला इथलचं बेशरम नावाची सरकार व्यवस्था त्याला किसान आयडी कार्ड काढायला लावते, फार्मर आयडी कार्ड काढायला लावते, की शेतकरी असल्याची ओळख त्याला द्यावी लागते. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि मग हे असं त्या लेखामध्ये लिहिलेलं असताना 2-3 भक्तांचे फोन आले. एकानं तर आमच्या विरोधात एन-सी दाखल करतो म्हणून त्यानं धमकीसुद्धा दिली. आणि मग ह्याच्या आधीचं सरकार तर काहीच देत नव्हतं आणि हे सरकार तरी द्यायला लागलं. सगळं जे काही गुलामीचं चादर आहे, तर ह्या सामान्य माणसावर इकडून-तिकडून चौकून या लोकांनी सगळं झाकून टाकलेलं आहे, की कुठे जरशीक पण खिंड ठेवलेली नाही. धार्मिक नावाची गुलामगिरी गाव-खेड्यात सगळीकडे पसरलेली आहे. मंदिराच्या संख्या वाढायला लागल्या. लोकं त्याच्यात भजनात, कीर्तनात गुंतले. दारूची दुकानं वाढायला लागली. असं एकही गाव शिल्लक नाही, की त्या गावात अशी खुली दारू भेटत नाही, हप्त्याची दारू भेटत नाही. वरली मटक्याची दुकानं सुद्धा आता छोट्या-छोट्या गावाने आले. पोरांचे लग्न होत नाहीत त्याची काळजी या सरकारला नाही. पळून जाणाऱ्यासाठी सेफ हाऊस उभारतंय सरकार. मात्र आंतरजातीय विवाह करणाऱ्याला ₹15,000 देतं आणि म्हणतं, आम्ही आमची अनुदान योजना सुरू केली त्याचा गाजावाजा करतं. आणि हे दाढीवाले बाबा, झोळीवाले बाबा, चाटीवाले बाबा, ढेरीवाले बाबा हे सगळे लोकं मिळून तुम्हाला, आम्हाला लुटण्याचं, मातीत घालण्याचं काम करत आहेत. ही अशी इथली अवस्था त्या महा-डी-बी-टी पोर्टलवर आता दीड महिन्यापासून ते अ, हेच ॲक्सेसच बंद झालेले आहेत. तर त्याच्यासाठी आता फक्त एकच पर्याय आहे, की सध्या फक्त सरकारचं जर कुठलं सर्व्हर चालत नसेल किंवा कुठलं हे होत असेल, तर त्याच्यासाठी थांबणे, वाट पाहणे, काही इलाज नाही. तुमच्या आमच्या हातामध्ये काहीच ठेवलेलं नाही आहे सरकारनं. आणि हेच सरकार नाही, त्याच्या आधीचे सरकारही अशीच गलतान फालतू होते. ते चोर होते, तर हे दरोडेखोर निघाले. फरक एवढाच आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.